छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप पन्हाळगडावरून निसटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. इकडे औरंगजेबाचा खुद्द मामा म्हणजे शाहिस्ते खान याने लाल महालावर आपला डेरा ठोकला होता. शाहिस्ते खानाची मोहीम मोठी होती, तशी त्याचे सैन्यबळही भरपूर मोठे होते. त्याने ठरवले की पहिला हल्ला हा चाकणच्या किल्ल्यावरच करायचा. चाकणचा किल्ला हा पुण्यापासून थोड्याच अंतरावर एक छोटासा भुईकोट आहे. त्यावेळी या किल्ल्याचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. किल्ल्यावर 350 ते 400 एवढेच फक्त मराठी सैनिक मौजूद होते. शाहिस्ते खानाने जवळजवळ 21,000 मुघली फौज व भला मोठा तोफखाना व हत्ती, घोडे या सर्व साहित्यानिशी चाकणवर स्वारी केली. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच त्याने लगेचच किल्ल्याला वेढा घातला. खरे तर हे युद्ध फक्त 2-3 दिवसातच संपायला हवे होते, कारण मराठी सैनिकांची संख्या ही मुघल सैनिकांच्या समोर अगदीच तुटपुंजी होती. पण फिरंगोजी नरसाळा किल्लेदार व त्याचे 350 मावळे यांनी सुद्धा नक्कीच ठरवले होते की सहजासहजी गड हातून जाऊ द्यायचा नाही. शाहिस्ते खानाच्या प्रत्येक हल्ल्याला त्यांनी तिखटपणे प्रतिकार केला. लांब पल्ल्याच्या तोफांचे गोळे डागून शाहिस्ते खानाने तटबंदी उद्ध्वस्त करायचा प्रयत्नसुद्धा करून बघितला, पण त्याला मुळीच यश आले नाही. किल्ल्यावरून मराठेसुद्धा अगदी चोख प्रतिकार देत होते. सटासट आगीचे बाण व गोफणीचे गोळे सुटत होते. किल्ल्यावरून फेकलेल्या मोठमोठ्या धोंड्यांच्या खाली मुघल सैनिकांच्या डोक्याचा चेंदामेंदा होत होता. रात्र झाली की फिरंगोजी नरसाळा आपल्या काही निवडक मावळ्यांसोबत खाली उतरे. हातोडी व खिळे या अवजारांचा उपयोग करून या फिरंगोजी नरसाळ्याने व त्याच्या मावळ्यांनी मुघलांच्या कित्येक तरी तोफा बंद पाडल्या. दिवस उलटत होते तसा शाहिस्ते खान अस्वस्थ होत होता. एक छोटासा किल्ला देखील आपल्याला कब्जा कसा करता येत नाही याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. किल्ल्यावरची रसद संपत आली होती, पण मराठे देखील अतिशय चिवट होते. ते इतक्या सहजासहजी शाहिस्ते खानाच्या हाती किल्ला लागू देणार मुळीच नव्हते. फिरंगोजी नरसाळा किल्लेदाराने व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. मुघलांना कोणत्याही प्रकारचे यश मुळीच मिळत नव्हते. आता मात्र शाहिस्ते खान वेगळाच विचार करू लागला होता आणि लवकरच चिवट मराठ्यांना हरवण्यासाठी एक नामी युक्ती त्याला सुचली. डाव मोठा भयानक होता. ती युक्ती अशी की शाहिस्ते खानाच्या डेऱ्यापासून ते किल्ल्याच्या बुरुजापर्यंत एक भुयार खोदायचे. त्या भुयारात वातीच्या साह्याने सुरुंग ठासायचा आणि किल्ल्याचा बुरुजच उडवायचा. बुरुज उडाला म्हणजे किल्ल्याला भले मोठे असे खिंडार पडेल. मग मुघली सैनिकांना आत प्रवेश करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. मग किल्ल्यातल्या मावळ्यांची संख्या तरी केवढीच, 21,000 सैनिक केव्हाच 350 मावळ्यांना संपवून किल्ला काबीज करतील. युक्ती मोठी नामी होती, पण हा डाव अगदी गुप्त स्थितीत पार पाडायचा होता. एकदा शाहिस्ते खानाने आदेश दिल्यावर लगेचच भुयार खोदायचे काम सुरू झाले. गडावरील मराठे तिखट झुंज देतच होते, पण त्या बिचाऱ्यांना कल्पना नव्हती की त्यांच्यावर कोणते संकट ओढवणार होते. किल्ल्याच्या बुरुजापर्यंत भुयार खोदून सुद्धा झाले. सुरुंगाची दारूही ठासण्यात आली. आता शाहिस्ते खान वाट बघत होता फक्त एखाद्या अनुकूल दिवसाची, आणि किल्ल्याचा घातवार उजाडला. तो दिवस होता 14 ऑगस्ट 1660. रोजचेच रणकंदन चालू झाले होते. चारी दिशांनी हत्यारांचा भडीमार होत होता. शाहिस्ते खानाने बत्ती देण्याचा हुकूम सोडला. त्या भल्या मोठ्या सुरुंगाची वात पेटवण्यात आली आणि पुढच्या काहीच सेकंदात तो बुरुज उन्मळून पडला, फुटला. चारी दिशांना हाहाकार माजला. बुरुजावर उभे असलेले मराठे जोरातच हवेत उडाले व मरूनच खाली पडले. सगळीकडे काय होते आहे हेच किल्ल्यावरच्या मराठ्यांना समजत नव्हते. सगळे जणू भांबावले होते. किल्ल्याला भले मोठे असे खिंडार पडले होते व मुघली सैन्य आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीत लढा देणे शक्यच नव्हते. कुठे 350 मावळे आणि कुठे 21,000 मुघल. पण फिरंगोजी नरसाळा आणि त्याच्या लोकांनी धीर नाही सोडला. त्यांनी मनाशी गाठ बांधली की सहजासहजी किल्ला या शाहिस्ते खानाच्या हाती जाऊ द्यायचा नाही. छातीची ढाल करून सर्व लोक खिंडाराच्या भोकापाशी जाऊन उभे राहिले. दिन दिन ओरडतच मुघल सैन्य आत घुसले. जोराचे रणकंदन सुरू झाले. सर्व दिशांना रक्ताचे पाट वाहत होते. प्रत्येक मावळ्यासाठीच ही स्वतःचे शौर्य गाजवून दाखवून देण्यासाठी एक नामी संधी चालून आली होती.
आणि ते सर्वजण या चालून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदासुद्धा उठवीत होते. जवळजवळ 200पेक्षा जास्त मुघल सैनिक मारले गेले आणि 600 जखमी झाले. पण मराठेसुद्धा तेवढेच मारले जात होते. दिवसभर रणकंदन चालू होते. मराठे सैनिक तेच होते, पण मुघलांच्या पलटी या बदलत होत्या. काही प्रहर उलटले की लगेचच नव्या ताज्या दमाची फौज येत होती. पण मराठे सैनिक तेच असल्याने आता त्यांचा दम घोटला जाऊ लागला होता. जणू अशक्यप्राय वाटणारी गोष्टच जणू घडत होती. रात्रीपर्यंत घनघोर युद्ध चालले. पण मग रात्र पडल्यावर मुघल सैनिकांनी पाय मागे घेतला. पण मराठे खिंडारापाशीच बसून राहिले. रात्र उलटली आणि 15 ऑगस्ट 1660 हा दिवस उजाडला. नव्या ताज्या दमाची मुघल फौज परत एकदा खिंडारावर चालून आली. आता मात्र मराठ्यांचे बळ सरू लागले होते. हळूहळू ते मागे परतत होते. शेवटी मात्र ती अवाढव्य मुघली फौज खिंडारातून किल्ल्यात घुसलीच. तरीसुद्धा मराठ्यांनी खच्ची मन करून घेतले नाही. ते बाले किल्ल्यात घुसून प्रतिकार करू लागले. पण आता बळ सरू लागले होते. पूर्ण किल्ल्यातच जणू मुघली सैनिक आता घुसून चुकलेले होते. किल्ला मराठ्यांच्या हातून गेलेला होता. एका राजेशाही हत्तीच्या पाठीवर बसून शाहिस्तेखान किल्ल्यात प्रवेशता झाला. त्याने किल्ला सगळा बघितला. त्याला किल्ला पसंत पडला. काही मोजके मराठी सैनिक व फिरंगोजी नरसाळा एवढेच आता जिवंत उरले होते. शाहिस्तेखानाने या सर्वांना किल्ल्यातून निघून जायला मुभा दिली. किल्ल्यावरून भगवा झेंडा उतरला. निराश मनानेच फिरंगोजी नरसाळा व त्याचे काही उरलेले सैनिक आपले झेंडे, तुतारे व डंके घेऊन किल्ल्याच्या बाहेर पडले. त्या सर्वांनीच राजगडची वाट धरली. शाहिस्तेखानाने लगेच आलमगीर औरंगजेबाला चाकणचा किल्ला काबीज केल्याचे कळवले. औरंगजेब खूप खुश झाला. शाहिस्तेखानाने किल्ल्यावर स्वतःच्या विजयाचा शिलालेख सुद्धा करून ठेवला. खरे तर 21,000 फौज व एवढा मोठा तोफखाना व सर्व युद्धसाहित्य असताना सुद्धा शाहिस्तेखानाचे मुघल सैनिक यांना फिरंगोजी नरसाळ्याने खूप तिखट प्रतिकार केला होता. तो सुद्धा काही थोडा थाडका वेळ नाही, तर तब्बल 60 दिवस. याबाबत मराठ्यांचेच कौतुक व्हायला पाहिजे. पण किल्ला मराठ्यांच्या हातून गेला एवढे मात्र खरे. चाकणची ती झुंज नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय.